नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या ठरलं तर मगच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना एका मागून एक धक्के पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात आधी आपण पाहतो की जिथे महिपतला बांधून ठेवलं होतं त्या ठिकाणाहून तो कसा बसा स्वतःला सोडवतो आणि जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतो. बाहेर येताच तो थेट नागराजला फोन करतो आणि प्रचंड रागात म्हणतो, तू नाक कसला आहेस, तू तर अगदीच गांडूळ आहेस, माझं काही झालं असतं तर जबाबदार कोण असतं. महिपतचा हा संताप नागराजला आणखी अस्वस्थ करून टाकतो. इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन सुमनचा शोध घेत त्या गोदामात पोहोचलेले असतात. सगळीकडे पाहूनही सुमनचा काहीच मागमूस लागत नाही. सायलीचं मन अजूनच अस्वस्थ होतं आणि अर्जुन सगळीकडे नजर फिरवत काहीतरी चुकीचं घडल्याची जाणीव व्यक्त करतो. तेवढ्यात अचानक अर्जुनचा फोन वाजतो. फोन असतो कल्पनाचा. अर्जुन त्याच्या आईला म्हणजे कल्पनाला, तुझा आवाज घाबरलेला का आहे? त्यावर कल्पना घाबरलेल्या आवाजात म्हणते, आज पुन्हा अस्मिता आणि सचिनमध्ये भयंकर वाद झाला आहे. अस्मिताची तब्येत खूपच बिघडली आहे. हे ऐकताच अर्जुनचा संयम सुटतो. तो ठाम शब्दात म्हणतो, आता सचिनला अजिबात चान्स द्यायचा नाही. मी परत आल्यावर तो माझ्या नजरेसमोरही दिसायला नको. इकडे घरातही वातावरण तापलेलं असतं. प्रताप सचिनला थेट सुनावतो, तुझ्यामुळे माझ्या मुलीला जर काहीही झालं तर तू फाशीवर कसा चढशील याची मी स्वतः सोय करीन. प्रतापचे हे शब्द सगळ्यांनाच हादरवून टाकतात. शेवटी प्रतापचा संयम पूर्णपणे संपतो आणि तो सचिनला घराबाहेर हाकलून देतो. सचिन गप्पच उभा राहतो. त्याच्याकडे बोलायला शब्द उरत नाहीत. नागराजचा पुढचा डाव काय असणार? सुमन अजून कुठे आहे? आणि सचिन अस्मिताचं नातं पूर्णपणे तुटणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी ठरलं तर मगचा पुढचा भाग नक्की पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.